नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा पण तितकाच अवघड असणारा टॉपिक म्हणजे फ्रॅक्शन. हा फ्रॅक्शन टॉपिक आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत. आपले 2 ते 3 प्रकारचे व्हिडिओ होतील. ते सर्व व्हिडिओ तुम्ही अतिशय काळजीपूर्वक पहा, जेणेकरून तुम्हाला जे काय तुम्ही स्पर्धा परीक्षा देणार आहात, शालेय असतील किंवा इतर नंतर असतील, त्या सर्व स्पर्धा परीक्षामध्ये हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. जेणेकरून तुम्हाला ह्या टॉपिकवरती जे काही प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. तर आपण तो काय टॉपिक आहे तो डिटेल मध्ये पाहू. तर काय दिले नेमकं या टॉपिक मध्ये, तर सुरुवातीला बघा आपल्याला काय माहित पाहिजे, फ्रॅक्शन म्हणजे काय माहित पाहिजे. तर फ्रॅक्शन म्हणजे काय, तुम्ही काय लिहू शकता, त्याला ए छेद बी च्या स्वरूपात लिहू शकता. ए बाय बी पण म्हणतात, काय काय कसे वापरतात, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरच्या स्वरूपात पण असणार आहे. न्यूमरेटर ए आणि बी काय राहिला तुमचा डिनोमिनेटर. म्हणजे ए ला काय म्हणू शकतो आपण, न्यूमरेटर म्हणू शकतो शॉर्टकट मध्ये लिहा तुम्ही, आणि बी ला काय म्हणू शकतो आपण, डिनोमिनेटर. येते लक्षात. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर आपल्याला पहिल्यांदा माहित झालं पाहिजे नेमकं कुठं असून कशा प्रकारचा असतो. वरच्या बाजूला जे काय असेल, ही जी रेष दिसते बघा तुम्हाला, ह्या रेषेच्या वरच्या बाजूला म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आपण, न्यूमरेटर म्हणू शकतो. आणि त्या रेषेच्या खालच्या बाजूला जो काही अंक असेल त्याला काय म्हणू शकतो आपण, डिनोमिनेटर. ए आणि बी च्या ऐवजी तुम्हाला काहीतरी अंक असतील, ते फक्त तुम्हाला समजावं, प्रॉपर पद्धतीने कळावं म्हणून आणि ए आणि बी लिहिले. ए आणि बी च्या प्रत्येक या ठिकाणी कुठलाही तुमचा अंक असू शकतो. आता नेक्स्ट बघा तुम्हाला काय दिले, टाइप्स ऑफ फ्रॅक्शन दिले. आता टाइप्स ऑफ फ्रॅक्शन म्हणजे नेमकं काय, त्यातला पहिला टॉपिक दिला तुम्हाला प्रॉपर फ्रॅक्शन. काय दिलं तुम्हाला, प्रॉपर फ्रॅक्शन दिले. आता प्रॉपर फ्रॅक्शन कशाला म्हणायचं हे बघायचं, त्याला शॉर्टकट मध्ये लिहिले. काय दिले तुमचा, एन हा काय लेस दॅन काय आहे डी, याचा अर्थ काय, डिनोमिनेटर जो खालचा नंबर असणार आहे तो काय असणार आहे, मोठा असणार आहे कशापेक्षा, न्यूमरेटर पेक्षा. एक एक्झाम्पल घेतले, 7 बाय काय घेतले आपण, 15 घेतले. त्यामध्ये लक्षात घ्या डिनोमिनेटर जो काय तो काय मोठा सांगितल्याप्रमाणे, आणि न्यूमरेटर काय लहान आहे. अशा प्रकारचे जर फ्रॅक्शन असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, प्रॉपर फ्रॅक्शन म्हणू शकतो. येते लक्षात. नेक्स्ट टाइप आहे बघा, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आता इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये काय सांगितलंय, न्यूमरेटर काय सांगितलंय, मोठा सांगितलंय कशापेक्षा, डिनोमिनेटर पेक्षा. न्यूमरेटर काय सांगितलंय, मोठा आहे कशापेक्षा, डिनोमिनेटर पेक्षा. किंवा काय सांगितलंय तुमचं, दोन्ही कसे असू शकतात, सारखे असू शकतात. हे जे चिन्ह दिसतं तुम्हाला खाली रेष मारलेलं, याचा अर्थ काय, दोघं सारखेही असू शकतात. किंवा न्यूमरेटर काय असू शकतो, मोठा. अशा प्रकारचं जर फ्रॅक्शन असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत, इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणणार आहोत. येते लक्षात. आता तिसरा टॉपिक आहे तुम्हाला, युनिट फ्रॅक्शन दिले. युनिट फ्रॅक्शन म्हणजे काय, 1. आता ह्या 1 ला आपण कसं लिहू शकतो, 1 बाय 1 पण लिहू शकतो. थोडक्यात काय, किंवा काय सांगू शकतो आपण, ज्याचा न्यूमरेटर हा 1 आहे अशा प्रकारच्या फ्रॅक्शनला काय म्हणू शकतो आपण, युनिट फ्रॅक्शन म्हणू शकतो. येते लक्षात. तर पुढला प्रकार आहे बघा, लाईक फ्रॅक्शन. तर लाईक फ्रॅक्शन म्हणजे काय सांगितलंय, ज्या फ्रॅक्शनचा ती म्हणजे काय, डिनोमिनेटर सेम असेल अशा प्रकारचं जर फ्रॅक्शन असेल तुम्हाला, ज्याचा डिनोमिनेटर काय सेम, वरती काही अंक असू द्या त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं नाही, पण ज्याचा डिनोमिनेटर सेम असेल अशा प्रकारचं जर फ्रॅक्शन असेल तर त्या फ्रॅक्शनला आपण काय म्हणू शकतो, लाईक फ्रॅक्शन म्हणू शकतो. येते लक्षात. तर त्याच्या पुढल्या प्रकारच्या विरुद्ध अनलाईक फ्रॅक्शन दिले. आता अनलाईक फ्रॅक्शन म्हणजे काय, डिनोमिनेटर कसा असेल तुमचा वेगळा, म्हणजे डिनोमिनेटर काही असू शकतो, इकडे लिहितो मी, काही असू शकतो, इथं कुठेही फिक्स नाही. आणि अजून एक लक्षात घ्या, इथं न्यूमरेटर बद्दल काही सांगितलेलं नव्हतं. याचा अर्थ असा आहे, न्यूमरेटर तुमचा सारखाही असू शकतो किंवा वेगळाही असू शकतो. येते लक्षात. तुमचं काय, फक्त डिनोमिनेटर जर सेम असेल त्याला आपण लाईक फ्रॅक्शन म्हणणार आहोत, आणि ज्याचा न्यूमरेटर काय आहे तुमचा, डिनोमिनेटर काय डिफरंट आहे त्याला काय म्हणणार आहोत आपण, अनलाईक फ्रॅक्शन म्हणणार आहोत. तर अशाच प्रकारचं त्याचा पुढला प्रकारचा टाइप एक आहे तुमचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. आता इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजे काय, नावातच आहे बघा, इक्वी. इक्वी म्हणजे काय, सारखे.
कुठले दोन फ्रॅक्शन दिले तुम्हाला बघा, इथं काय दिले, ए बाय बी आणि सी बाय काय दिलाय, डी दिलाय. जर हे दोन्ही फ्रॅक्शनच्या व्हॅल्यू हे तुमच्या सारखे असतील तर अशा प्रकारच्या फ्रॅक्शनला आपण काय म्हणणार आहोत, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणणार आहोत. इथे लक्षात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा टॉपिक काय राहिला, आपला मिक्स फ्रॅक्शन राहिला. आता मिक्स फ्रॅक्शन नेमकं कशाला म्हणायचं, तर या ठिकाणी जर पाहिलं, जो का ए हा ए काय असतो तुमचा होल नंबर असतो, काय असतो तुमचा होल नंबर, आणि बी बाय जे काय सी दिले याला काय म्हणू शकतो आपण, फ्रॅक्शन म्हणू शकतो. हे तुमचा होल नंबर प्लस फ्रॅक्शन ह्या दोन गोष्टी एकत्र झाल्यामुळं ह्या नंबरला आपण काय म्हणणार आहोत, मिक्स फ्रॅक्शन म्हणणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण सर्व टॉपिक ते टाइप्स ऑफ फ्रॅक्शन आहेत आपण डिटेल पाहिलेलं आहे. आता पुन्हा एकदा आपण रिवाइज करू. तर मिक्स फ्रॅक्शन म्हणजे काय सांगितलं तुम्ही, ए जो काय आहे त्याला काय म्हणू शकतो आपण, होल नंबर म्हणू शकतो, आणि बी बाय सी के त्याला काय म्हणू शकतो आपण, फ्रॅक्शन म्हणू शकतो. तुम्हाला काय करायचं होतं, अशा प्रकारचं फ्रॅक्शन म्हणजे होल नंबर प्लस फ्रॅक्शन जर असेल त्याला काय मिक्स फ्रॅक्शन म्हणू शकतो. आता आपल्याला जे काही प्रश्न विचारले जातात ते कशा पद्धतीने विचारले जातात ते मी पुन्हा एकदा सांगतो. तर काय काय विचारलं जातं बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रॉपर फ्रॅक्शन आहे का नाही हे काढण्यासाठी विचारलं जाऊ शकतं. एखाद्या क्वेश्चन मध्ये येऊ शकतं तुम्हाला प्रॉपर फ्रॅक्शन आहे का इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे अशा पद्धतीने येऊ शकतं, किंवा युनिट फ्रॅक्शन विचारू शकतात, खालीलपैकी कुठले युनिट फ्रॅक्शन आहे ते लक्षात. नंतर काय सांगितलं, लाईक फ्रॅक्शन सांगितले, अनलाईक फ्रॅक्शन सांगितले. हा टॉपिक व्यवस्थित समजून घ्या. या लाईक फ्रॅक्शन आणि अनलाईक फ्रॅक्शन वरती तुम्हाला ऍडिशन, सबट्रॅक्शन हे दोन महत्वाचे टॉपिक विचारले जातात. तुम्हाला फ्रॅक्शनची ऍडिशन आणि काय करायचं असं, सबट्रॅक्शन करायचं असं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण तुम्हाला हे दोन टॉपिक अतिशय व्यवस्थितपणे त्यावेळेस समजून घ्यायचे. तुम्हाला जर त्यावेळेस समजलं नाही तर पुढे जाऊन तुम्हाला ऍडिशन, सबट्रॅक्शन करताना जे तुमची एक्झाम होणार आहे त्यावेळेस तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे आत्ताच प्रॅक्टिस करताना या दोन टॉपिकची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. नंतर सावस आणि इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन सांगितले, तुम्हाला कुठल्याही प्रकारचे फ्रॅक्शन दिले जातील आणि क्वेश्चन कसा विचारू शकतो, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे का, एखादा नंबर दिला जाईल, फ्रॅक्शन दिले जाईल आणि त्याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन खालील ऑप्शन मधून कुठला आहे अशा प्रकारचे देखील प्रश्न विचारू शकतात. आणि लास्टचा जो काय टॉपिक आहे मिक्स फ्रॅक्शन, आता मिक्स फ्रॅक्शनचं तुम्हाला कन्व्हर्ट करायला इम्प्रॉपर फ्रॅक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पेपरला विचारले जातील. त्यामुळं तुम्ही पुढील व्हिडिओ नक्की बघा आणि जेणेकरून तुम्हाला फ्रॅक्शन हा टॉपिक काय होऊन जाईल, परफेक्ट होऊन जाईल. कुठल्याही प्रकारची अडचण त्या फ्रॅक्शन मध्ये राहणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ नक्की पाठवा. धन्यवाद.